विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा आषाढी एकादशीच्या पर्वावर पंढरपूरमध्ये दाखल होत. अवघे 2 दिवस शिल्लक असताना सोलापूर जिल्ह्यातील करकम या ठिकाणी या पालखी सोहळ्याचे अंतिम रिंगण गोल रिंगण पार पडणार आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी पालखी सोहळा प्रमुख नारायणदादा मुठाळ आहेत. दादा, काय सांगाल, कशा प्रकारे हे रिंगण पार पडणार आहे, काय तयारी करण्यात आली आपल्या वतीने? खऱ्या अर्थानं सकाळी तिथे निवृत्तीचे पायी तेथे बुडी गेली माझी म्हणा. खऱ्या अर्थानं निवृत्तीनाथ महाराजांचा जो महिमा आहे तो सगळीकडे त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. लोकांना समजलेलं आहे आध्यात्मिक साधने भारतातील आध्यात्मिक साधनेमध्ये सद्गुरूचं जे स्थान आहे सर्वश्रेष्ठ आणि मोठं स्थान असतं. आजपर्यंत भक्तांनी किंवा संतांनी सद्गुरूपेक्षा परमात्मा मोठा असतो. परमात्मा म्हणजे सद्गुरूंनी परमात्म्याचा सच्चिदानंद म्हणजे परमात्मा अशा पद्धतीचं वारकऱ्याचं भावना आहे. आज या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज हे ज्या ज्ञानेश्वरीसारखा महान असा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला त्या ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ आहे. आणि त्यांच्या निवृत्तीनाथांचा हा पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर पासून तर पंढरपूरपर्यंत पंढरीच्या आषाढी वारीला इतक्या भव्य अशा संख्येने निघालेला आहे का 1 ते 1.5 लाख लोक भाविक या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आमंत्रण न देता या पालखीमध्ये सामील झालेला आहे. आणि आजचा 26वा जो मुक्काम आहे या करकंब ठिकाणी आहे. आणि या करकंब गावामध्ये दुसरा जो रिंगण सोहळा पार पडतो तो आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पालखी येते आहे आणि या ठिकाणी पालखी सोहळा पार पडणार आहे. तर या करकंबच्या लोकांनी त्याचप्रमाणे प्रशासनाने अतिशय छानपैकी नियोजन या ठिकाणी केलेलं आहे की जेणेकरून कुठल्याही गोष्टीला काही गालपोट लागणार नाही असं शिस्तबद्ध. आणि डिपार्टमेंटच्या लोकांचं याकडे फार मोठं लक्ष आहे, शासनाचं लक्ष आहे. आणि विशेष करून आमचे पालखी सोहळा प्रमुख गौरवनाथजी गांगुर्डे त्याचप्रमाणे अध्यक्ष आमचे घोटेकर साहेब आणि संपूर्ण आमची टीम यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत असल्यामुळे हा सोहळा प्रत्येक ठिकाणापासून त्र्यंबकेश्वरपासून तर आता पंढरपूरपर्यंत इथं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आलेला आहे. आणि हे करकंबमधलं रिंगण झाल्यानंतर आता संध्याकाळचा मुक्काम करकंब या गावामध्ये आहे आणि 2च दिवसामध्ये आम्ही त्या पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. रामकृष्ण हरी.